सफन्या अध्याय 3 आणि वचन 17. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. सहाय्य करणाऱ्या वीरासारखा देव तुझा परमेश्वर कुठं आहे? लांब दूर नाही, तो तुझ्या ठाई आहे. बायबलचं वचन आहे. देवाच्या प्रिय लोकांना पुढे हे वचन काय सांगतं? तो तुझविषयी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाचं वचन सांगतं की तुझ्याविषयी, बायबलचं वचन सांगतं, देव म्हणतो तुझ्याविषयी परमेश्वर उल्हास पावेल, आनंद करेल आणि तो तुझ्यासाठी गीत गाईल. कोण आहेत आम्ही की देवाने आमच्यासाठी गीत गावं? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने या ठिकाणी गीत कधी गायलं? ज्या वेळेस देव आनंदी झाला. आत्तापर्यंतच्या दर नवीन वर्षाच्या सभेमध्ये आम्ही एक प्रकारचं वचन कायमस्वरूपी ऐकत आलेलो आहोत. नवीन वर्षात मला काय मिळणार? नवीन वर्षात देवा तू मला सुखी ठेव. नवीन वर्षात नोकरी दे, छोकरी दे, काय देता येईल ते दे, पण सगळं मला दे. पण कालच्या रात्री देवाने मला सांगितलं की आज या नवीन वर्षात एक पूर्ण अंतःकरणाने देवाबरोबर करार करूया. या नवीन वर्षामध्ये देवा मी तुला संतुष्ट करणार आहे. या नवीन वर्षामध्ये माझ्या देवाच्या हृदयाला आनंद मिळेल असं जीवन मी जगणार आहे. कुठल्या गोष्टी आहेत माझ्या देवाला आवडतात त्या मी करणार आहे. आज नंतर मी माणसाला खुश करणार नाही. हालेलुया. आज नंतर मी माणसांच्या मागे धावणार नाही. आजपासून या जीवनामध्ये एकच गोष्ट असणार, मला संतुष्ट करायचंय ते फक्त माझ्या देवाला. किती लोक आमेन म्हणतील? फक्त देवाला संतुष्ट करणारं जीवन आज तुम्हाला आणि मला असणं गरजेचं आहे. देवाला संतुष्ट करणारं जीवन, ज्यामध्ये देव आनंदी होईल आणि देव म्हणेल खरंच हा माझा विश्वासू मुलगा आहे, ही खरंच माझी विश्वासू मुलगी आहे. देव म्हणेल की खरंच तुझ्याविषयी मी आनंद करत आहे. बायबलमध्ये 2 व्यक्तींबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांनी देवाला आनंदित केलं. किती लोक आमेन म्हणणार या गोष्टीसाठी? 2 लोक आहेत. जुन्या करारातला एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं हनोक. काय नाव होतं? जरा मोठ्याने बोला. जुन्या करारातला जो व्यक्ती आहे हनोक, याबद्दल देवाचं वचन आपल्याला सांगतं इब्री 11 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये. इब्री 11 आणि 5 या वचनामध्ये बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं की हनोक याने देवाला संतुष्ट केलं होतं, देवाला आनंदी केलं होतं. हनोकला मरणाचा अनुभव आला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. या दिवसांमध्ये जे देवाला संतुष्ट ठेवतील त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही. ते जीवनातून जीवनात पार जातील, कारण की येशूचं आगमन जवळ आलेलं आहे. रॅप्चरचा समय जवळ आलेला आहे. प्रभू त्याच्या लोकांना घेण्यासाठी जवळ आलेला आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्ती हनोक सारखा देवाला संतुष्ट करणारा बनला पाहिजे. त्यावेळेस रॅप्चर नक्की होणार. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणतील? मंडळीने देवाला संतुष्ट करावं, देव आनंदी व्हावा. आमच्या जीवनाकडे पाहून, आमच्यातल्या गोष्टी पाहून प्रभूला आनंद वाटला पाहिजे. आणखी नवीन करारामध्ये सगळ्यात सामर्थ्यवान येशू ख्रिस्त, येशूबद्दल 2दा सांगण्यात आलं की त्याने देवाला संतुष्ट केलं. आमेन. किती वेळा लिहिलंय? 2 वेळा. एकदा ना येशूचा बाप्तिस्मा झाला आणि पाण्यातून जसा येशू बाहेर आला, कबुतरासारखा आत्मा येशूवरती उतरला. आणि या ठिकाणी बायबलचं वचन मत्तई 3:17 मध्ये बायबलचं वचन सांगतं, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याविषयी मी संतुष्ट आहे. पहिल्यांदा. आणि दुसऱ्या वेळेस कधी? ज्या वेळेस येशूचं रूपांतर झालं त्यावेळेस मात्र असंच वचन आपल्याला ऐकायला मिळतं. येशू ख्रिस्त डोंगरावरती आहे, 3 शिष्य बरोबर आहेत, परंतु डोंगरावरती कोण उतरलं? येशूच्या बाजूला कोण होतं? मोशे आणि एलिया. आणि परत एकदा देवाची वाणी झाली आणि मत्तई 17 अध्याय 5व्या वचनामध्ये बायबल सांगतं की पुन्हा देवाची वाणी झाली आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याविषयी मी संतुष्ट आहे. हनोखाबद्दल देव संतुष्ट होता, येशूबद्दल देव संतुष्ट आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक प्रकारची हौस आपल्याला असते. नवीन गाडीची हौस असते, दागिन्यांची, कपड्यांची हौस असते. प्रत्येक व्यक्तीला कशा ना कशाची
बोलत नाही तुम्ही, आणि लोक बोलले नाही का 2-2 तासांनी संदेश वाढत जातो. ऐका ऐका ऐका, प्रत्येक माणसाला कशा ना कशाची, काही लोकांना जुन्या नोटा जमा करण्याची, सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या करन्सी जमा करण्याची, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण्याची, चांगल्या ठिकाणी कपडे घेण्याची, बायकोचे लाड पुरवण्याची. बहिणी खुश झाल्या, प्रभूला धन्यवाद, हालेलुया. असेच पाळक बोलवत जा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, आमची हाऊस आपण काय आहे ते प्रत्येक जण जाणतो, आम्हाला कशाची हाऊस आहे. परंतु बायबल सांगतं 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 9 वचनामध्ये पौल म्हणतो, मी घरी असो मी बाहेर असो, माझी एकच हाऊस आहे की देवाला मी आनंदित करावं. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया. संत पौलाला एकच हाऊस आहे, आणि त्याची ही हाऊस आहे, नवीन कपडे नको मला, दागदागिने नको मला, या जगातली कुठली गोष्ट नको, मला फक्त पाहिजे माझ्या देवाचा आनंद. कारण मला माहित आहे प्रभूचा आनंद माझी ताकद आहे, आणि ज्या वेळेस मी आनंद करतो, स्वर्गात बसणारा देव पण आनंद करतो. माझ्या आनंदात तो आनंद करतो, माझ्या दुःखात तो दुःख करतो. तुम्ही दुःखात असताना देवाला आनंद वाटत नाही प्रियांनो, लक्ष देऊन ऐका. पौल म्हणतो की मला, देवाच्या प्रिय लोकांना तो म्हणतो, मला देवाला संतुष्ट ठेवणं हीच माझी हाऊस आहे. किती लोक आमेन म्हणतील. आज आमची हाऊस बदलली पाहिजे. आमेन. आमची काय हाऊस आहे, आम्ही कोणाला खुश करतो. काही लोकांचा अख्खा आयुष्य स्वतःला खुश करण्यात जातं. बोलो येशू मसीह की. मला आवडलं मी केलं. दारुड्याला विचारा, बाबा रे तू का पितो? तो म्हणतो तुझ्या बापाची पितो का? तुझ्या बापाने पैसे दिले का? त्यांचे शब्द ह्या प्रकारचे. काही लोक जगात असे आहेत, स्वतःच्या आनंदासाठी जगतात, स्वतःच्या आनंद, स्वतःला खुश करण्यासाठी. काही लोक अख्ख्या जगाला दुःखी करायला तयार आहेत. स्वतःच्या आनंदासाठी आई बापाला दुःखी करायला तयार आहेत. स्वतःच्या आनंदासाठी मंडळीला दुःखी करायला तयार आहेत. स्वतःच्या आनंदासाठी समाजाला दुःखी करायला तयार आहेत. स्वतःच्या आनंदासाठी स्वर्गात बसणाऱ्या देवाला लोक दुःखी करायला तयार आहेत. काही लोकांना स्वतःचा आनंद एवढा महत्त्वाचा आहे. काही लोक दुसऱ्यांना सुखी करता करता आयुष्यभर दुःखी राहतात. परत बोलतो, काही वाक्य मला रिपीट करावे लागतील, कारण की जसं तुम्ही माझ्याकडे बघताय ना, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, काही वाक्य परत बोलावे लागतील. काही लोक दुसऱ्यांना खुश करण्यामध्ये एवढे गर्क झालेले असतात, त्यांना कळतच नाही आपण काय करतोय. इतरांना खुश करण्यासाठी काही आपलं जीवन व्यर्थ घालवून टाकतात. काय नाही, त्याला बरं वाटेल, तिला बरं वाटेल, तिला चॉकलेट आवडतं, तिला गुलाबाची फुलं आवडतात, मग याच्यात खिशात पैसे नसले तरी हा कर्ज काढून तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो. आता ही सांकेतिक भाषा हिला उघड बोलता येत नाही, हालेलुया. ही कोड लँग्वेज काही लोकांना कळेल, ज्यांना नाही कळेल त्यांना इकडं तिकडं वळेल. पण लक्ष देऊन ऐका, देवाच्या प्रिय लोकांनो, इतरांना खुश करण्यामध्ये कितीतरी वेळा लोक स्वतःचा लॉस करून घेतात. आज एका गोष्टीचं अगत्य आहे, ना माझी खुशी ना जगाची खुशी. आज माझा देव खुश आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझा देव माझ्याकडे बघून म्हणेल का, जसा स्वर्गातून देवाचा शब्द आला, देवाची वाणी आली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आज नंतर देव म्हणणार का, हा माझा लाडका मुलगा आहे, ही माझी लाडकी मुलगी आहे, आणि हिच्याविषयी मी संतुष्ट आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आजपासून देवाला संतुष्ट करायला सुरुवात करा. आमेन, आमेन. जोरात बोलू नका, सैतान ऐकेल. उगाच परत प्रॉब्लेम. थोडा हळूच बोला. बोला येशू मसीह की. कुणाला संतुष्ट करायचं आहे? काय लोक सैतानाला संतुष्ट करतात, हालेलुया. काय लोक सैतानाला संतुष्ट करतात, सैतानाला एवढं खुश ठेवतात, त्याला काही कमी पडू देत नाही. भूत काढताना बघायचं, आमचे पाळक लोक प्रार्थना करतात, चालू आहे सगळं, बोल तुला काय पाहिजे? तुला कोंबडा पाहिजे? अरे तो काय हॉटेलमध्ये आलाय जेवायला?
त्याला डिश तो ऑफर करतोय, तुला कोंबडा पाहिजे, तुला बकरा, अरे त्याला काय नकोय, त्याला एक लात घाला आणि हाकलून दे. बोलो येशू मसीह की. सैतानाचा लाड करत बसू नका, तो तुमच्या डोक्यावर येऊन बसणार. त्याला हाकलून द्या. खुश ठेवायचंच असेल तर परत देवाला खुश ठेवा. येशूचा गौरव आमच्या जीवनात झालं पाहिजे. देवाला संतुष्ट करा, पवित्र आत्म्याला संतुष्ट करा, पवित्र देवाला संतुष्ट करा, येशूला संतुष्ट करा. आज नंतर आमच्या जीवनातून कोण संतुष्ट झालं पाहिजे? आमचा देव संतुष्ट झाला पाहिजे. आमेन, आमेन, हालेलुया. आता संतुष्ट करायला पास्टर आम्ही तयार आहेत, पण नेमकं कसं संतुष्ट होणार हा देव? प्रश्नचिन्ह आहे की नाही? देवाला आनंदी कसं करायचं? कशाने आनंद होईल? कुठली गोष्ट आहे जी देवाला आनंदित करणार आहे? फक्त 3 गोष्टी आज आपल्या समोर मांडणार आहे. किती गोष्टी? बोला ना. 3 गोष्टी. देवाच्या प्रिय लोकांना आमचं देव जिवंत आहे आणि म्हणून आज आम्हाला या 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. स्लोली पण डोक्यात एकदम फिट करायचं. आज नंतर जीवन फक्त देवाला धन्यवाद देणारं, देवाचं गौरव करणारं, देवाला आनंदी करणारं असं जीवन आम्हाला जगायचंय. देव आनंदित कशामुळं होतो याकडे लक्ष केंद्रित करा. सगळ्यात पहिली गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. इब्री लोकासपत्र अध्याय 11 आणि वचन 6. विश्वासा वाचून देवाला संतोष विणे अशक्य आहे. कशा वाचून? विश्वासा वाचून. ख्रिस्ती म्हणवणाऱ्या माझ्या प्रत्येक भावांनो आणि बहिणींनो, विश्वासाशिवाय देवाला तुम्ही आनंदी करूच शकत नाही. अशक्य, इम्पॉसिबल असं म्हटलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ख्रिस्ती जीवनाचं पहिलं पाऊल म्हणजे विश्वास आहे. सगळ्यांनी म्हणा विश्वास, विश्वास, विश्वास. बरं, किती टक्के पाहिजे विश्वास? काही लोक म्हणतात मोहरीच्या दाण्या एवढा, म्हणजे एकदम छोटा विश्वास पाहिजे. त्याला अल्पविश्वासी येशूने म्हटलेलं आहे. मोहरीचा दाणा आपल्याला कळालंच नाही. विश्वास असं ठेवायचा की त्या मोहरीचा दाणा पेरल्यावर किती मोठं झाड येतं माहिती तुम्हाला? विश्वास असा पाहिजे, तो पेरला ना मोठं फळ आलं पाहिजे. त्याला म्हणतात मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे देवावरती विश्वास ठेवायचा आहे. पूर्ण अंतकरणाने देवावर विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येक समस्या आल्यानंतर आम्ही त्याच्याशी कसं डील करतो याच्यावर आमचा विश्वास अवलंबून आहे. आम्ही कसं वागतो प्रॉब्लेम आल्यानंतर. इथं जर आता सिंह आला, मी खरंच बोलतोय, असं जर एखादा सिंह आला आणि इथं उभा राहिला, प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असणार. काही लोक भिंतीच्या पलीकडे उड्या मारून जातील, काहींना मागचं गेट जवळ आहे, काहींना इकडचं उघडं आहे का बाळासाहेब, इकडचं गेट आहे, काहींना इकडचं गेट. काही लोक देवाच्या सान्निध्यात चर्चमध्ये जाऊन कडी कुलपं लावून बसतील. प्रत्येकाची रिॲक्शन प्रभूच्या सान्निध्यात जिकडं ज्यांना जाईन. काही लोकांना झाडावर चढता येत नसेल, पण ही सुरूची झाडं समोर दिसतात अशोकाची, याच्यावर तरातर लोक चढतील. काय होईल सांगता येत नाही, आहे की नाही? कुणी स्पीकरवर जाऊन, काय सांगता येत नाही, कोण कुठं जाऊन बसेल. आणि काही लोक हिम्मतबाज असतील, ते काहीतरी फाईट करण्याचं, नाही तर लोकांना वाचवायचं. प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असेल. कोविडच्या काळामध्ये आम्हाला एक गोष्ट कळाली, माणसांचे खरे स्वभाव बाहेर आले. जे आमच्या संदेशांनी गेल्या 10 वर्षात झालं नाही, कोरोनाने 2 वर्षात सगळं शिकवून टाकलं. आपले कोण, परके कोण, क्वारंटाईन केल्यावर डबा द्यायला कोण येतं, हालेलुया, का सगळे मास्क लावून फोनवरती व्हिडिओ कॉलवरतीच बोलतात, मम्मा तू तिकडंच मर. माफ करा मला, माझे काही शब्द असे असतील, पण मी सत्य परिस्थिती बोलणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सख्या नातेवाईकांनी एकमेकांना सोडून दिलं. रक्ताचे म्हणवणारे नाते कमी पडले, पण धन्य आहेत ते लोक जे येशूच्या सामर्थ्याने जोडले गेले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी एकमेकांची मदत केली आणि त्यांनी देवाचं गौरव करत राहिले. मला एक अहमदनगरचे पास्टर माहीत आहेत, ज्यांचं कोविडमध्ये स्कोर वाढलं होतं आणि त्यांची तब्येत एवढी वाईट नव्हती. दुसरे पास्टर बाजूला ICUत आले आणि म्हटले माझं व्हेंटिलेटर त्यांना देते, जास्त सिरियस आहे. ज्यांनी व्हेंटिलेटर देऊन टाकलं ते पास्टर मरण पावले प्रियांनो. पण माझा
विश्वास आहे की स्वर्गाच्या राज्यात ताऱ्यासारखे ते झळकणार आहेत. हालेलुया. मरेपर्यंत प्रेम सोडलं नाही, याला म्हणतात ख्रिस्तीत्व, याला म्हणतात येशूची लेकरं. विश्वासात आम्ही स्थिर आणि खंबीर उभं राहणं ही देवाची महान योजना आहे. बरं, आम्ही ज्यावेळेस विश्वासामध्ये स्थिर असतो त्यावेळेस आम्ही सतत आमच्या जीवनामधून देवाची आज्ञा पाळतो. ज्या वेळेस आम्ही 1 शमूएल 15 अध्याय 22 वचनात बायबल सांगतं की देवाची आज्ञा पाळल्याने देव संतुष्ट होतो. कशाने? देवाची आज्ञा. देवावर विश्वास ठेवणारे देवाची आज्ञा पाळतात. आणि त्याचबरोबर आणखीन एक वचन आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं. कलस्सईकरास पत्र 3 अध्याय आणि 20 वचन. कलस्सई 3 आणि 20 या वचनामध्ये बायबल सांगतं, आई वडिलांची आज्ञा पाळल्याने देवाला आनंद होतो. कोणाची आज्ञा पाळल्याने? हे बायबलचं वचन आहे. कलस्सई 3:20 मध्ये काय बायबल सांगतं? कुणाची आज्ञा? देवाची तर आज्ञा पाळायची. विश्वासणाऱ्यांनो, आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काही लोक लांबलचक संदेश देऊ शकतात, इथून पार कन्याकुमारीपर्यंत लांबलचक प्रार्थना करू शकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. परंतु ज्यावेळेस परिवाराची गोष्ट येते, आपल्या आई वडिलांचा सन्मान करत नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, आई वडील म्हणजे फक्त जन्मदाते नाहीत, परंतु आपल्या मंडळीत आई वडिलांच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही आदर केला पाहिजे. त्यावेळेस स्वर्गामध्ये देवाला आनंद होतो. हा, आमेन, हालेलुया. आम्ही विश्वासात मजबूत राहावं ही सगळ्यात पहिली अगत्याची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आमेन, हालेलुया. तर आज आम्ही विश्वासात खंबीर राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वाईट परिस्थिती येते त्यावेळेस आम्ही आमचा विश्वास प्रदर्शित केला पाहिजे. चांगल्या परिस्थितीमध्ये सगळेजण विश्वासू असतात. चांगली परिस्थिती असेल त्यावेळेस सगळे विश्वासू असतात. चांगलं घर आहे, विश्वासू आहे. नोकरी चांगली आहे, विश्वासू आहे. लग्न झालंय, लेकरं आहेत, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत, सगळे विश्वासू. पण ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस वादळ येतं, वादळात शांत आराम करायला शिका येशूसारखं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. वादळ होतं, संकट होतं, सगळे शिष्य घाबरून गेले होते. येशू शांत मचव्यामध्ये आराम करत होता, झोपलेला होता. वादळात शांत राहण्याची थोडी सवय लावली पाहिजे प्रियांनो. वादळात जे गडबड करतात त्यांच्या गडबडीनेच निम्मा अर्ध ते बुडून जातं तारू. म्हणून जास्त गडबड न करता शांत आणि स्थिर लोकांना देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव मिळतो. प्रियांनो, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आमचा विश्वास मजबूत आणि पक्का पाहिजे. आमेन. सध्या कोरोनाची लाट सगळीकडे चाललेली आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहतो की काय जगाची स्थिती आहे. असा याच्या आधी काही वर्षांपूर्वी एक आजार आला होता, बिबोनिक नावाचा. आणि जॉन जी लेक या देवाच्या सेवकाच्या काळामध्ये हा आजार आलेला होता. बरं, आता ह्या काळामध्ये एक विशेष गोष्ट घडली की जॉन जी लेक जे आहेत हे देवाचे महान सेवक, जे आजारी लोक आहेत त्यांच्या संपर्कात कुणी जात नव्हतं, कारण की तो बॅक्टेरिया फारच वाईट होता. आणि लोक संपर्कात आले अशा व्यक्तीच्या, बिबोनिकच्या, तर तात्काळ त्यांना आजार व्हायचा आणि कैक लोक त्या काळामध्ये मेले. परंतु जॉन जी लेक काय करायचे की ते रुग्णांकडे जायचे, त्यांना उचलून हॉस्पिटलला ने, त्यांची मदत कर. त्यांचे घरचे येत नव्हते, पण जॉन जी लेक सगळ्यांना मदत करत होते. आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला, आम्ही हात लावायला गेलो तर आम्हाला आजार होतो, पण जॉन जी लेक यांना आजार झाला का नाही? काही वैज्ञानिक जे आहेत ते जॉन जी लेक यांच्याकडे आले. या देवाच्या सेवकाला त्यांनी विचारलं की आम्ही कुणीही हात लावला तर आम्हाला त्या आजाराची लागण होते, तुम्ही कैक पेशंटला आजपर्यंत मदत केली, तुम्हाला काहीच कसं झालं नाही? जॉन जी लेक म्हटले, तो समोर पेशंट आहे ना, त्याच्या लाळेमध्ये तो बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया घेऊन माझ्या हातावरती टाका. त्यांनी एका काचेच्या एका स्लाइडवरती तो बॅक्टेरिया घेतला, लाळ घेतली आणि जॉन जी लेक यांच्या हातावरती टाकली. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळी त्यांनी ती लाळ घेतली, मायक्रोस्कोप खाली बघितलं, ते सगळे बॅक्टेरिया जिवंत होते. पण ज्या क्षणी त्यांनी जॉन जी लेक यांच्या हातावरती ते बॅक्टेरिया टाकले, मायक्रोस्कोप खाली बघितलं, एकही बॅक्टेरिया जिवंत राहिला नव्हता. बोलो येशू मसीह की. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताआड झाकलेले असता तुम्ही सुरक्षित आहात. जेव्हा तुम्ही म्हणता देव माझी ढाल आहे, हालेलुया, कोणत्याच वैऱ्याचा बाण तुम्हाला भेदू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की देव माझं कवच आहे, देव माझं सामर्थ्य आहे, प्रभूने मला घेरलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही संकटात असाल, तुम्हाला त्रास होत असेल, पण ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की मी आता मरतो की काय, देवाच्या प्रिय लोकांनो, मृत्यू तुमच्या जवळ येईल. मृत्यू तुम्हाला हात लावायला घाबरेल, कारण माहितीये का, तुम्हाला देवाच्या दूताने
दूतांनी घेरलेला आहे. देवाची परवानगी घेतल्याशिवाय मृत्यू तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, देवाचं अलौकिक सामर्थ्य तुमच्यावरती आहे. हे कसं शक्य आहे? विश्वास. कसं शक्य आहे? विश्वास. विश्वासाने देवाला संतोष मिळणं, प्रत्येक परिस्थितीमध्ये विश्वासाद्वारे देवाला आनंदी करणं हे फार महत्त्वाचं आहे. बायबलच्या प्रत्येक शब्दावरती आज नंतर विश्वास ठेवायला सुरुवात करा. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलवरती जो व्यक्ती डाऊट घेतो तो सेवा करण्यास योग्यतेचा नाही. इथं होय लिहिलंय तर तुम्ही पण होय म्हणायचं. हालेलुया. इथं नाही म्हटलंय तुम्ही पण त्याला नाही म्हणायचं. इथं कर सांगितलं तर तुम्ही पण त्याला करच म्हणायचं. इथं नको करू सांगितलं तर त्याला तुम्ही पण नको करू सांगायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला पवित्र शास्त्रावरती आधारित जीवन जगायचंय, विश्वासी जीवन जगायचंय, सामर्थ्यवान जीवन जगायचंय. विश्वासाद्वारे देवाला आम्ही गौरव देऊ शकतो आणि त्याद्वारे देव आनंदित होणार. दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, दुसरी गोष्ट रोमकरसपत्र 8 अध्याय आणि 8 वचन, जे देहाच्या अधीन ते देवाला प्रसन्न करू शकत नाहीत. जे देहाच्या अधीन आहेत ते कुणाला प्रसन्न करू शकत नाही? देवाला प्रसन्न करू शकत नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी आम्हाला आत्म्याच्या अधीन असणं गरजेचं आहे, शरीराच्या अधीन नाही. शरीर सांगणार दारू पी, आत्मा सांगणार पवित्र आत्म्याने भरून जा. शरीर सांगणार, शरीराची कर्म उघड आहेत, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. शरीर पाप करायला लावणार पण आत्मा पवित्र राहायला लावणार. आणि जे आत्म्याच्या अधीन आहेत देवाच्या प्रिय लोकांनो, ते देवाला आनंद देणारे आहेत. देव त्यांच्याविषयी संतुष्ट आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या बोलण्यातून ख्रिस्त झळकला पाहिजे. 1 थेसलनी 2 अध्याय 4 वचनामध्ये, 1 थेसलनी 2:4 मध्ये बायबल सांगतं की आमच्या चांगल्या बोलण्यामुळे देव आनंदी होतो. आणि हे कधी होऊ शकतं? ज्या वेळेस आम्ही आत्मिक जीवन जगत असू. आमेन, हालेलुया. आम्हाला आत्मिक जीवन जगायचं आहे, आत्म्यामध्ये जीवन जगायचं. आणि त्या आत्मिक जीवनामुळे आमचं जीवन अधिकाधिक आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला देहिक जीवन नको आहे. देहिक जीवन म्हणजे कसं? जगाच्या रीतीने. हालेलुया. देव कुठं राहतो? त्याचं स्थान कुठं आहे? सिंहासन कुठं आहे? स्वर्ग त्याचं सिंहासन आहे. जर तुमचा देव जगातला असेल, ऐका बरं का, कारण एकही शब्द इकडं तिकडं झाला तर सगळं गडबड होऊन जाते. नीट ऐका म्हणजे गैरसमज होणार नाही. ज्यांचा देव जगाचा आहे, देहिक आहे, त्यांनी जगाच्या रीतीनं त्याची स्तुती आराधना करावी. पण ज्यांचा देव स्वर्गीय आहे त्यांनी स्वर्गीच्या रीतीनंच त्याची स्तुती आराधना केली पाहिजे. आमचा देव आत्मिक आहे. योहान 4:24 प्रमाणे देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. जर आम्हाला ठाऊक आहे आमचा देव आत्मा आहे तर आम्हाला त्याची सेवा, त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आमचा देव आत्मा आहे म्हणून आत्म्याने. ज्यांचा देव देह आहे ते लोक देहाने त्याची उपासना करतील. आमेन. येस, कम कम कम. हालेलुया. आम्हाला नाही रेस लावायची, ठीक आहे? किती आहे? 3, 5. माझ्यासहित 6 रांजण झाले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाने एक ग्लास घेऊन उभे राहा यातला. या बरं, मला एक सांगा, आता तुमच्यापैकी सगळ्यात चांगलं धावणारं कोण आहे? आज देवाचे सेवक आहेत. टाळ्याने वाजवलं तुम्ही कलाकारांसाठी. आता 5ही जणांकडं सारख्या वस्तू मी दिलेल्या आहेत. 5 जणांना 5 ग्लास दिलेले आहेत. आणि तुमच्या ग्लासमध्ये आहे नाही, रिकामा आहे. तुमचा रिकामा आहे, तुमचा रिकामा आहे. तुमचा भरलेला आहे, फुल आणि काठोकाठ आणि तुडुंब ग्लास भरलेला आहे. हे 5 देवाचे सेवक आहेत. एकाचा ग्लास फुल भरलेला आहे, काठोकाठ भरलेला आहे. आता यांची रेस सुरू करायची आपल्याला. काय सुरू करायचं? रेस. आता जसं मी 1, 2 आणि 3 म्हणणार, तुम्ही 5ही जणांनी धावत तिथं शेवटी ते ब्रदर बसलेत. काय नाव तुमचं? निलेश दादा बसलेले आहेत. प्रभूला धन्यवाद.
त्यांच्या एक थेंब पण सांडवायचं नाही. अतुल ब्रदर बघा, हे चिटिंग आहे. एक थेंब पण सांडता कामा नये. 5ही जणांनी धावत जायचं, पाहायचं आपल्याला कोण जिंकतं. कम ऑन, हालेलुया, ये बात आहे. हे 5 देवाचे सेवक आहेत. 4 जणांचे ग्लास रिकामे आहेत, एकाचा ग्लास फुल पाण्याने भरलाय. आता मी 1 2 3 म्हणणार आहे, सगळ्यांनी धावायचं, पण एक पण थेंब खाली सांडता कामा नये. अतुल ब्रदर, याची काळजी घ्यायची. तुम्हाला जेवढं स्पीडने पळायचं तेवढं पळा, पण एकही थेंब खाली सांडता कामा नये. 1 2 3 स्टार्ट. रन 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 रन. तिथंच थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा. तिकडे तिकडे तिकडे. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. शेवटी अतुल ब्रदर पोहोचले. बोलो यीशु मसीह की. अतुल ब्रदर पोहोचले. कोण जिंकलं? मी तुम्हाला सांगतो, अतुल ब्रदर जिंकले. कोण जिंकलं? ज्यांचे हे शरीर रूपी भांडे रिकामे आहेत ना, पवित्र आत्मा नाहीये, ते किती पण वेगाने धावू द्या, त्या धावण्याला अर्थ नाही. ज्यावेळेस तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या आत्म्याने प्रेरित होऊन चालता, त्यावेळेस तुम्हाला सांभाळून चालावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला काळजीपूर्वक धावावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला तुमचे शब्द, अरे बापरे, अंकलला काही बोललं तर वाईट वाटत, त्यांना काही बोलायला नको, नको ह्या भावाला दुखवायला नको. तुम्ही काळजीपूर्वक नीट धावता. तुमचं पाणी सांडता कामा नये. जो अभिषेक देवाने दिलेला आहे तो सांभाळण्याची अक्कल पाहिजे. जे सामर्थ्य देवाने दिलेलं आहे ते सांभाळता आलं पाहिजे. जी जबाबदारी देवाने दिली आहे ती सांभाळता आली पाहिजे. नाही तर बरेच शमशोन आहेत आज आमच्याकडे. इकडे वेदीवर उभे राहतील आणि तिकडं कुठेही. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मला माहित होतं अतुल ब्रदर जिंकणार आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं वचन सांगतं, आत्म्याने जे भरले जातात आणि जे आत्मिक जीवनामध्ये चालतात, त्या लोकांमुळे देवाला आनंद होतो. आज आम्ही आमच्या जीवनाला टर्न करायचंय, स्विच करायचंय. शारीरिक जीवनामधून आम्हाला आत्मिक जीवनामध्ये यायचंय. जे आत्म्याच्या अधीन आहेत, आदाम बदाम खायचं सोडून दिलं त्याने आणि मधल्या झाडाचं फळ खाल्लं. फळ कशासाठी असतं? जे तुम्ही खाता, भाजी पोळी काय तुम्ही खाता, ते कशासाठी खाता? शरीरासाठी. त्याने फळ खाल्लं, ते शरीरासाठी खाल्लं. आज्ञा मोडली, देहाच्या अधीन झाला. पण येशू ख्रिस्त देहाच्या अधीन कधीच झाला नाही. तो पवित्र आत्म्याच्या अधीनच राहून तो वधस्तंभावरती गेला. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला देवाला धन्यवाद द्यायची वेळ आहे. आज आमच्या जीवनातून देवाचं गौरव करण्याची देवाने संधी दिलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, शेजारचा पुढं गेला, आज नंतर वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांनी गाडी घेतली. हॅलो, ऐकताय का चर्च? सगळे पुढे धावत गेले, 4 जण. माझ्या वर्गातल्या मुलाने गाडी घेतली, माझ्या बरोबरच्या भावाने चांगली नोकरी मिळवली, त्याचं लग्न झालं, त्याने बंगला बांधला. लोकांना पुढे जाऊ द्या, पण तुम्ही अभिषेकाला धरून राहा, तुम्ही देवाला धरून राहा, तुम्ही प्रभूच्या वचनाला धरून राहा. देवाला सोडू नका, देवाच्या सानिध्यात या. देवाच्या प्रिय लोकांनो, कोरोना आहे, उद्या कोरोना नसणार, पण माझा देव काल होता, आज आहे, तो युग राहणार आहे. देव बदलत नाही. प्रियांनो, देवाला धरून राहा.
देवाला सोडू नका. देवाला आनंद वाटतो. देवाला सोडू नका. देवाला आनंद वाटतो. देवाच्या प्रिय लोकांनो, योहानाबद्दल येशूने सारखं म्हटलं, हृदयाला टेकलेला, हृदयाला टेकलेला. शेवटी तो वधस्तंभाला पण टेकला होता. हालेलुया. तुमची धाव कुठपर्यंत आहे? तुम्ही कुठपर्यंत देवाच्या सानिध्यात टिकून राहणार? देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी देवाला आम्ही सोडून देतो. कधी कधी आम्ही प्रभूचा त्याग करतो आणि देवाच्या अंतःकरणाला दुःख पोहोचवतो. यहुदा इस्करियोतला येशूपेक्षा 30 रुपये मोठे वाटले. पैसा देवापेक्षा मोठा झालाय का? संपत्ती देवापेक्षा मोठी झाली आहे का? तुमचं पाप तुम्हाला देवापेक्षा प्रिय झालंय का? आज देव तुम्हाला बोलवत आहे आणि तो सांगत आहे, आज नंतर शरीराच्या नको पण आत्म्याच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा, वचनाच्या सानिध्यात या, मंडळीकडे वळा, देवाकडे या, चर्चला रेग्युलर या, प्रभूच्या सानिध्यात वाढा, सत्य वचनांमध्ये वाढा. देव तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. देव बोलवत आहे प्रियांनो. त्याची हाक ऐकून नाही म्हणू नका. त्याचं आमंत्रण आहे त्याच्या मेजवानीसाठी. त्याचं आमंत्रण आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, तुमचं जीवन परिवर्तित करण्यासाठी त्याचं आमंत्रण आहे. आज देवाला एक अभिवचन देऊया. आजपर्यंत जे जीवन जगलो, मी दैहिक जगलो, आत्मिक जगलो, कसं जगायचं तसं जगलो, पण देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला आत्मिक होण्याची गरज आहे. आत्मिक होण्याची गरज आहे. आमचं युद्ध जे आहे रक्त मांसाबरोबर नाही आहे. ते रक्त मांसाबरोबर असतं तर आमच्या प्रत्येकाकडे तलवारी, ढाली तलवारी असत्या, पिस्तुला असते आमच्याकडं. आमचं युद्ध हे शारीरिक किंवा दैहिक नाही, आमचं युद्ध आत्मिक आहे. आणि म्हणून देवाने त्याची वचनं आम्हाला दिलेली आहेत. हालेलुया. त्याची शस्त्र सामग्री आम्हाला दिलेली आहे. आज नंतर आध्यात्मिक जीवनात आम्हाला जगायचं आहे. कुठल्या जीवनामध्ये? आध्यात्मिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांना समस्या असते, त्यांना नेहमी एकाकीपण वाटतं. एकदा पवित्र आत्म्याचा स्वीकार करून बघा. सगळ्या जगाने टाकलं तरी भीती वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे कोणी सोडतील, पण माझा देव मला कधीच सोडणार नाही. कधीच तुम्ही मिसगाईड होणार नाही. कधी तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. कधी तुम्हाला कोणी धोका देऊ शकणार नाही. संकट येणार नाही याची गॅरंटी मी देणार नाही. ऐकताय तुम्ही? प्रेज लॉर्ड. संकट येतील, पण त्या संकटामध्ये तुम्हाला कळेल सगळ्यांनी सोडलं पण माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. अग्नीच्या भट्टीत तुम्हाला टाकलं तरी देव तुमच्या बरोबर राहणार आहे. पाण्यात फेकून दिलं योनासारखं तरी देव तुमच्या बरोबर राहणार आहे. हालेलुया. सिंहाच्या गुहेत जरी टाकलं तरी देव तुम्हाला कधीच सोडणार नाही. ही देवाची ख्याती आहे. आज आम्ही देवाला सांगूया की हे शरीर तुझ्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मला तुझ्या आत्म्याने भर. आणि जे लोक आत्म्याच्या अधीन आहेत, आत्मिक गोष्टीकडे ज्यांची नजर आहे, ते लोक देवाला आनंद देणारे आहेत. हालेलुया. रिकामे भांडे घेऊन कोणी किती पण पळू शकतं, पण देवाचा आत्मा घेऊन, देवाची उपस्थिती घेऊन, मंडळीची जबाबदारी, परिवाराची जबाबदारी, जबाबदार रीतीनं वागणारे लोक कधीच देवाच्या प्रिय लोकांनो पळकुट्यासारखे ते पळून जात नाही. ते स्थिर असतात. आणि देवाचं वचन आहे, देव पण त्यांना आकाशातील ताऱ्यांसारखं स्थिर आणि चमकणारं करणार. आमेन. हालेलुया. या नवीन वर्षात पहिली गोष्ट आम्ही करणार, आम्ही विश्वासात टिकून राहणार. कोणी आमेन म्हणणार का याला? कशामध्ये टिकून राहणार? विश्वासात. दुसरी गोष्ट, आज नंतर आम्ही दैहिक गोष्टीकडे लक्ष लावणार नाही. आम्ही आज नंतर आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावणार. पूर्णपणे आमचं नेत्र आत्म्याच्या गोष्टीकडे असणार. मग तुम्हाला प्रश्न पडणार, देवाने मग आमची गरज कशी काय पूर्ण करणार? देव मग आम्हाला कसं सांभाळणार? तो देवाचा प्रश्न आहे, तो तुमचा प्रश्न नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, DGS दिनाकरन एकदा 14 तासांसाठी मरण पावले होते आणि 14 तास त्यांना स्वर्गाचा दृष्टांत झाला. एक गोष्ट फक्त आपल्याला सांगतो त्यापैकी, त्यांना ज्या वेळेस देवाने सांगितलं की मी आता तुला परत पाठवणार आहे, ते मरणातून परत जिवंत होऊन परत त्यांनी सेवा केली होती. देवाने सांगितलं तुला मी परत पाठवणार आहे. त्यावेळेस त्यांनी देवाला विचारलं, मला परत जाण्याची इच्छा नाही, मला इथंच राहू दे. देवाने सांगितलं तुला परत जायचं आहे आणि माझी सेवा करायची. ते म्हटले सेवा करायची तर मी अजिबात जाणार नाही, कारण की मी बघतो काय हाल चालू आहेत सेवकांचे. त्यांना पायात घालायला चपलं नाहीत. लोक, मंडळीचे लोक त्यांना काय बोलतात, काय त्यांच्यावरती सगळी नालस्ती केली जाते. मला ती सेवा नकोच, कारण की सेवकांना घालायला कपडे नाहीत, पायात घालायला चप्पल
चप्पल नाही, त्यांना खायला अन्न नाही, अशी सेवा आहे. त्या लोकांना, त्या सेवकांना एवढा त्रास होतो, मला नकोय ती सेवा. त्यावेळेस देवाने त्यांना उत्तर दिलं. देवाने त्यांना म्हटलं की त्या सगळ्या सेवकांना मी बोलावलं नाही. ऐका लक्ष देऊन, देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने देवाच्या सेवकाला सांगितलं की त्या सर्व लोकांना मी बोलावलं नाही. ज्याला मी बोलावतो त्याची मी काळजी घेतो, ज्याला मी बोलावतो त्याला मी सांभाळतो, ज्याला मी बोलावतो त्याला मी सगळ्या गोष्टी पुरवून देतो, त्याची गरज मी जाणतो आणि त्याला जे हवं आहे नकोय ते मी पाहतो. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही अशा मिशनवरती आहात जिथं स्वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही अशा कामावरती आहात जिथं देव तुमच्या पाठीमागं उभा आहे, देव तुमच्या पुढं उभा आहे. देवाने तुम्हाला घेरलेला आहे, तुम्हाला कशाचीच तो मान पडू देणार नाही. एक गोष्टीचं अगत्य आहे की आम्ही आत्मिक जीवनामध्ये आज नंतर पुढे चालायचं आहे. कुठल्या जीवनात? बोला येशू मसीह की. विश्वासात स्थिर राहायचं देवाला आनंदित करण्यासाठी. दुसरी गोष्ट, आम्ही आत्मिक जीवनामध्ये जगायचं, त्याने देव आनंदी होतो. तिसरी आणि शेवटची गोष्ट थोडीशी कठीण आहे, कारण की आमच्याकडे पद्धत आहे, दिल जिगर जान सब कुछ देंगे, चाय का बिल कभी नहीं देंगे. आता कळालं काय लोकांना? इतक्या मोठ्या बाता करणारे लोक असतात, पण जेव्हा खिशाला झळ लागायला सुरुवात होते मग ते तिथून लगेच झळ लागायला लागले लगेच पळ काढतात. झळ नको. ऐका, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आम्हाला देणं शिकलं पाहिजे. काय देऊ शकतो आम्ही देवाला? आमच्याकडे कुठली गोष्ट आहे जी आम्ही देवाला देऊ शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही देवाला देऊ शकतो ती म्हणजे स्तुती आणि आराधना. देवाला काय देऊ शकतो? स्तुती आणि आराधना. देव स्तुती आणि आराधनेत वसणारा देव आहे. इस्रायलच्या स्तुतीस्तवनात वसणारा देव आहे. स्तोत्रसंहिता 69, 30 आणि 31 वचनामध्ये, साम 69, 30 आणि 31 या वचनामध्ये बायबल सांगतं की त्याचे स्तवन केल्याने परमेश्वराला आनंद मिळतो, देव संतुष्ट होतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचे खिसे रिकामे असले तरी ही गोष्ट तुम्ही देवाला देऊ शकता, ती म्हणजे देवाची स्तुती आणि आराधना. देवाच्या प्रिय लोकांनो, स्तुती आराधना करणारा माणूस हा फार आशीर्वादित असतो. देवाच्या प्रिय लोकांनो, हा दावीद रानावनामध्ये स्तुती आराधना करायचा. कुठं? रानावनामध्ये. शमूएलाला देवाने अभिषेक करायला पाठवला. शाऊल राजाने पाप केलं, चुका केल्या की नाही त्याने, मग आता राजा बदलायचा, रिप्लेसमेंट. आमचा देव रिप्लेसमेंटचा आहे. जर कोणी गडबड केली तर देव रिप्लेस करतो. कुणी आमेन म्हणायला पाहिजे होतं. हां, रिप्लेस करतो. जर मला आज वाटलं की विकास कांबळेच सगळं काही, देव म्हणाल थांब तुला बाजूला घेतो, तुझ्या जागी दुसऱ्याला उभं करतो. कधीच गर्वाने फुगून जाऊ नका, नम्र राहा, देव आशीर्वादित करतो. देवाने शाऊलाची रिप्लेसमेंट ठरवली आणि दुसऱ्याला राजा करायचं. जा. आणि देवाने पाठवलं. ज्या वेळेस या शमूएलाने एकेकासाठी प्रार्थना करण्याचा विचार केला, त्या घरातून एक एक व्यक्तीला बाहेर पाठवलं. नाही, हा नकोय आम्हाला, हा नकोय, हा नकोय, हा नकोय. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाच्या बापाला विचारलं की अजून कोणी मुलगा आहे का? हा एक रानावनात आहे. तो घरी पण नव्हता. त्याला बोलवून घेतलं प्रियांनो, आणि त्या दिवशी देवाचं गौरव झालं. त्या दिवशी दाविदाला अभिषेक मिळाला. आमेन, हालेलुया. दाविदाला अभिषेक मिळाला. आता अभिषेक मिळाल्यानंतर काय घडलं ते ऐका. ज्या वेळेस एक पलिष्टी, धिप्पाड, महावीर शब्द वापरलाय. महावीर कधी होतो? जो वीरता करत राहतो, युद्ध जिंकत राहतो, त्याच्यानंतर महावीर होतो. लगेच महावीर ठरत नाही, खूप युद्ध जिंकावे लागतात, मग तो महावीर होतो. एक महावीर, त्याचे सगळे शस्त्रास्त्र फार मजबूत, असा हा पलिष्ठांचा महावीर, ज्याचं नाव होतं गल्ल्यात, इस्रायल लोकांच्या पुढे येऊन त्यांना चॅलेंज करायला लागला. त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, शाऊलाने शब्द ऐकले की हा गल्ल्यात आपल्याला चॅलेंज करतोय, कुणीतरी येऊन लढा. त्यावेळेस देवाच्या प्रिय संतगणांनो, शाऊल राजा घाबरून गेला. सगळी इस्रायलीची सेना घाबरून गेली. इस्रायली लोक घाबरून गेले, सगळे घाबरले. हा पलिष्टी तिथं आलाय त्याचं सैन्य घेऊन. इस्रायल लोकांचा राजा, सगळे घाबरले. पण त्या गर्दीत एक लहान मुलगा होता, त्याला अजिबात भीती वाटली नाही. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. सगळे घाबरले असं तिथे लिहिलं बायबलमध्ये 17व्या अध्यायामध्ये 1 शमूएलच्या. सगळे घाबरले. त्याचं एकच कारण आहे, गल्ल्यात तिथं आला चॅलेंज करायला, कारण त्याला माहित नाही इस्रायलचा देव कोण आहे, म्हणून तो चॅलेंज करायला आला. या पलिष्टी लोकांना माहित नाही इस्रायलचा देव कोण आहे, म्हणून ते चॅलेंज करायला आले. शाऊल राजाला पण माहित नाही माझा देव कोण आहे, म्हणून तर घाबरला ना. तुमच्या वाईट परिस्थितीत जर तुम्ही थरथर कापत असाल तर खरंच तुम्ही ख्रिस्ताला ओळखलंय का, हे महत्वाचं आहे. शाऊल घाबरला कारण शाऊलाला पण देवाची ओळख राहिली नव्हती. इस्रायलचं सैन्य त्यांना माहीतच नाही कुठल्या देवाची ती सेवा करत आहेत. सगळे इस्रायली घाबरून गेले, त्यांना माहीतच नाही देव कोण आहे. एका मुलाला माहिती आहे माझा देव कोण आहे, आणि तो दावीद आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तो लढा त्या दाविदाने स्वीकारला. त्याला देवाने कसं मजबूत केलं. त्याचं युद्ध लढणं हे कौशल्य नव्हतं, त्याचं कौशल्य स्तुती आणि आराधना करण्याचं होतं. जे स्तुती आणि आराधना करतात ते कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतात. जे देवाशी कनेक्टेड आहेत त्यांना माहित आहे माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्यासाठी लढणार आहे. दाविदाकडे कुठलं चांगलं शस्त्र नव्हतं, दाविदाकडे देव चांगला आहे. प्रियांनो, दाविदावरती देवाचा अभिषेक आहे. आराधना करणाऱ्यांसाठी कोणीही प्रॉब्लेम क्रिएट करू शकत नाही. प्रियांनो, आराधना करणं हे फार मोठी गोष्ट आहे. आमची आराधना, आम्ही केलेली देवाची स्तुती आणि आराधना देवाचं गौरव करणारी आहे, देवाला उंच करणारी आहे, देवाला संतोष देणारी आहे. पौल आणि सिलास जेलमध्ये होते. वकील शोधत होते का जेलमध्ये पडल्यावर? मंडळीला सांगा आता कोणतरी वकील बघा. हे यांनी मी चांगलं सुवार्थ सांगत होतो, देवाचंच काम करतो, माझ्यावरच काय येतं हे संकट. चांगलं प्रार्थना करत होतो, देवाचं नाव सांगत होतो, त्यांनी जेलमध्ये टाकलं. आता मी काय करू, आता मी कुठं जाऊ, आता कोण मला मदत करणार? हे जेलमध्ये टाका, नाही तर कचऱ्यात फेकून द्या, नाही तर कुठेही दफन करा, पण माझ्या मुखातून माझ्या देवाची स्तुती आणि आराधना निघत राहणार. कुठेही टाकलं तरी देवाचे लोक देवाचं गौरव करत राहतात. पौल आणि सिलास यांनी त्या बंदीगृहामध्ये देवाची स्तुती आणि आराधना करायला सुरुवात केली. बायबल सांगतं तिथं भूकंप झाला. तुमची स्तुती आणि आराधना भूकंप आणणारी आहे. स्तुती आणि आराधना देवाला गौरव देणारी आहे, देवाला उंच करणारी आहे, देवाला संतोष मिळणारी आहे. जेलचे दरवाजेच उघडले. प्रेज द लॉर्ड. आजपासून एक काम करा, ज्या बंधनात सापडले असाल त्या बंधनाचं नाव घेऊन बोंबलत बसू नका. प्रेज द लॉर्ड. सोप्या भाषेत सांगतो, देवा कर्ज झालंय बाजूला कर. ए थांब थांब थांब. प्रार्थना करायला सुरुवात कर, आराधना करायला सुरुवात कर. ऑटोमॅटिक दरवाजे उघडायला देव सुरुवात करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कैक वेळा आमच्या प्रॉब्लेममध्ये एवढा आम्ही गुरफटतो का रात्रंदिवस आम्ही त्याच्याबद्दलच बोलत राहतो. काही लोकांना भेटावंसं वाटत नाही कधी कधी. हॅलो, ऐकताय तुम्ही? काही लोकांचे ठरलेले टिपिकल विषय असतात, ते त्याच्यातून काही केल्या बाहेर येत नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज एक गोष्ट आम्हाला अंतःकरणात कळणं गरजेचं आहे. स्तुती आणि आराधना देवाला दिली पाहिजे. सतत वारंवार आमच्या मुखातून देवाचं गौरव निघत राहिलं पाहिजे. त्याने देवाला संतोष होतो, देव आनंदी होतो. आमेन, हालेलुया. आणखीन काय देऊ शकतो आम्ही देवाला? देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा दान धर्म हा फार महत्त्वाचा आहे. कान उघडे ठेवून ऐका. एका सत्य घटना आहे, खूप वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आहे. एका चांगल्या देवाच्या सेवकाकडून मी ऐकली ही घटना. एक विधवा आईचा एक एकुलता एक मुलगा होता, आणि तो मुलगा जहाजावरती कामाला जायचा, शिपवरती बोटीवर कामाला जायचं. आणि ह्या आईची एक सवय होती, मुलगा जसा जहाजावर गेला, सकाळी गेला तो बोटीवरती, की आई जाऊन आपल्या स्वयंपाकघरात जेवण तर बनवायची, 4 भाकरी रोज जास्त बनवायची, 4 भाकरी. आणि ह्या 4 भाकरी घेऊन ती गोरगरिबांना वाटायची. रोजचं काम तिचं 4 भाकरी जास्त बनवायच्या आणि त्या 4 भाकरी घेऊन गरिबांना वाटायच्या. आम्ही गरिबांना ज्यावेळेस दान धर्म करतो त्यावेळेस आमचं लक्ष हाताकडे असतं. ऐका, आजपासून एक सवय बदला. गरीबाला, ज्याने भूक पाहिली आहे, ज्याला खूप भूक लागलेली आहे, त्याला अन्नाची गरज आहे, त्याला भाकर देताना त्या हाताकडे बघू नका. तो बरोबर हातात घेणार आणि खाली पडली तरी उचलून तो खाईल. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या हाताकडे बघू नका, त्याच्या चेहऱ्याकडे पहा.
त्या गरीबाला, ज्याला भूक लागली, ज्याला तुम्ही अन्न देतायत, त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ना, ते पाहताना तुम्हाला वाटेल 7व्या दिवशी देवाने जो विश्राम केला ना, शब्बातचा विश्राम, ते जे गौरव आहे त्या चेहऱ्यावर तुम्हाला आलेलं दिसेल. तो संतुष्ट चेहरा पाहून तुमच्या मनात एक वेगळी शांती येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, ही आई रोज गरिबांना जाऊन 4 भाकरी द्यायची. तिचा नित्यक्रम होता. काही कालावधीनंतर एक दिवस असा आला ना की रोजच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे मुलगा घरी आलाच नाही. संध्याकाळ झाली, उशीर झाला, मुलगा घरी आला नाही. रात्र होतंय, मुलगा घरी आला नाही. आई रडत प्रार्थना करत बसली, माझा मुलगा कुठे आहे देवा, त्याला घेऊन ये, काय अडचणीत असेल का तो. आईच्या मनात वेगवेगळे विचार. आई प्रार्थना करत आहे. पहाट व्हायला लागली, त्यावेळेस मुलगा घरी आला. आणि मुलाने आईला ज्यावेळेस बघितलं, दोघंही रडायला लागले. कुठं गेला दादा, तुला काय एवढा उशीर लागला? तर त्या मुलाने सांगितलं, आई आज खूप मोठं वादळ समुद्रात आलं होतं, आणि ज्यावेळेस ते वादळ उठलं त्यावेळेस मी प्रार्थना करायला लागलो, आणि प्रार्थना करत असताना मी पाहिलं की त्या माझ्या बोटीच्या बाजूला 4 भाकरी जोरजोरात वेगाने फिरायला लागल्या, आणि सगळं वादळ त्या भाकरींनी बाजूला करून टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा प्रकारे तुम्ही जलाशयावर सोडलेली भाकर एक दिवशी परत फिरून तुमच्याकडे येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे गोरगरिबांना देऊ शकतात, जे प्रभूच्या कामामध्ये देऊ शकतात, जे देवाच्या लोकांच्या गरजा पूर्ण करू शकतात, तुम्ही आशीर्वादित लोक आहात. कारण की बायबलचं वचन सांगतं, जेव्हा तुम्ही देता त्यावेळेस देवाला आनंद वाटतो. किती लोक आमेन म्हणतील? देण्याद्वारे तुमचे परिश्रम तुम्ही देवाला देऊ शकता. तुमच्याकडे उत्तम गोष्टी आहेत, तुमचा कंठ चांगला आहे, तुमचा आवाज चांगला आहे, देवासाठी वापरा. तुमच्याकडे ज्या उत्तम गोष्टी आहेत त्या देवाला द्या. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये बायबल आपल्याला सांगतं, देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही दान देता त्यावेळेस ते देवाला आनंद देणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जिथं गरज आहे तिथं आम्हाला पेरता आलं पाहिजे. जिथं खरंच देवाचं काम चाललंय तिथं आम्हाला पेरता आलं पाहिजे. आमच्या मंडळीमध्ये कधीच पैशाची कमी असता कामा नये. ज्या मंडळीमध्ये खूप सभासद आहेत पण पैशाची अडचण आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट तिथं प्राकर्षाने कळाली पाहिजे. आज जर आम्हाला देवाला आनंदित करायचं आहे तर आम्हाला देवासाठी देणं गरजेचं आहे. आम्हाला गोरगरिबांचे अश्रू पुसणं गरजेचं आहे. अनाथ विधवांचा कैवार घेणं गरजेचं आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या गुप्तदर्शी पित्याला आनंदित करत आहात. बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट विश्वासामध्ये स्थिर राहायचंय. पहिली गोष्ट विश्वासामध्ये स्थिर राहायचंय. दुसरी गोष्ट आत्मिक जीवन जगायचं आहे. आणि तिसरी गोष्ट देवासाठी द्यायचंय, त्याच्यातून देव आनंदी होतो. या वर्षाच्या पहिल्या महिन्यात आज मनामध्ये पक्का निर्धार करूया. आमेन. आज नंतर मी विश्वासात मजबूत राहणार. आमेन, हालेलुया. किती वादळ येऊ, माझा विश्वास हलणार नाही. मी विश्वासात पक्का राहणार, टिकून राहणार. दुसरी गोष्ट, कितीही दैहिक रीतीनं स्वर्गाच्या वाटेवर जात असताना सैतानाने साईड बोर्ड लावलेले सगळ्या बाजूंनी. इकडं ये, तुला हे देतो, तिकडं ये, तुला ते बाजूला बघायचं. घोडा बघितला ना, घोड्याला इथं पट्ट्या लावतात, माहिती आहे ना, हो की नाही? लग्नात घोड्यावर वरात ते इकडं काहीतरी पट्ट्या लावतात. त्या घोड्याला बाजूचं दिसलं का घोडा घाबरून जातो, उधळतो कुठं पण. तसं आम्ही उधळू नये, ही देवाची इच्छा आहे. आम्ही पण अशा पट्ट्या लावून घ्यायच्या देवाकडून, आणि देवाला सांगायचं, मला उजवी डावीकड नको, मला तुझ्याच मागे चालायला शिकव. देवाच्या सानिध्यात विश्वासात स्थिर आणि खंबीर राहायचंय. बिलकुल आम्हाला आजूबाजूला जायचं नाही. आत्मिक जीवनात आम्हाला मजबूत राहायचंय. आणि आम्हाला घेणारं नाही, आम्हाला देणारं बनायचंय. हालेलुया. आम्हाला घेणारं नाही, आम्हाला देणारं बनायचंय. आणि ज्याला देण्याची आवड आहे, देव त्याला देत राहतो. प्रियांनो, त्याला कशाचीच मान पडत नाही. जो देत राहतो, इतरांना मदत करत राहतो, इतरांच्या कामी पडत राहतो, देव त्याला आशीर्वादित करत राहतो. आणि त्या व्यक्तीला कशाचंच ऊन पडत नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. दुसऱ्यांची काळजी घेणाऱ्याला देव सहाय्य करतो. तुम्ही जे देवासाठी करता त्या गोष्टीचं स्मरण माणसांना राहणारच नाही. लक्ष देऊन ऐका. आज कदाचित कोणी खूप परिश्रम केले असतील या मीटिंगला शक्य करण्यासाठी. कदाचित माझ्या मुखातून तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल, सांगता येत नाही, मी माणूस आहे. पण देव तुमचं स्मरण ठेवणार. प्रियांनो, देवासाठी जे तुम्ही करता त्याचं स्मरण देव ठेवतो. प्रियांनो, हालेलुया. देव त्या गोष्टींची काळजी घेतो. आम्हाला या गोष्टींमध्ये अगदी विश्वास
विश्वासयोग्य राहण्याची गरज आहे. नवीन वर्षातला हा नवा निर्णय, दरवर्षी हेच ऐकलं, नवीन वर्षात देव मला हे देणार ते देणार, पण या नवीन वर्षात आपण एक गोष्ट ऐकत आहोत, मी माझ्या देवाला आनंद कसा देणार. आमेन, हालेलुया. आज नंतर आमचा देव संतुष्ट झालाच पाहिजे, आमच्या परिवारात देव आनंदित झाला पाहिजे, आमच्या वैयक्तिक जीवनातून देव आनंदित झाला पाहिजे, आमच्या मंडळीतून देव आनंदित झाला पाहिजे. आमेन. बोलो येशू मसीह की.